औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली होती। त्यावरून आता चंद्रकांत खैरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे। फडणवीस हे स्वतः 5 वर्ष मुख्यमंत्री होते। संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी नामकरण का केलं नाही असा प्रश्न आता खैरेंनी उपस्थित केलेला आहे। फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात, त्यांना संभाजीनगरसाठी काहीही करायचं नव्हतं असंही खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय। काल काय सांगितलं, संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना, आता नाव बदलायची आवश्यकता नाही। म्हणजे सोनियाजींची भाषा पुन्हा, म्हणजे मला तर असं वाटतं, ओ खैरे व्हा आता बहिरे, ओ खैरे व्हा आता बहिरे। औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा। आता संभाजीनगर विसरा, कारण उद्धवजींनी काल सोनियाजींना सांगितलं, मॅडम चिंता करू नका, आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, आम्ही औरंगाबादच ठेवतो। आदरणीय देवेंद्रजींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मला तुम्ही बहिरे करू नका। ऑलरेडी तुमच्या या शहरामध्ये एक ज्येष्ठ नेते बहिरे आहे, आम्हाला बहिरे करू नका। मी माननीय शिवसेना प्रमुखांचा कट्टर कडवट शिवसैनिक आहे। मी या ठिकाणी सांगतो की मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर 8 मे 1988ला शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली। आता तो संपला विषय, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कागद कारवाईसाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी फॉलोअप केलं ना। ज्या वेळेस संभाजीनगरला आले की मी भगवी शाल त्यांना अर्पण करायचो, म्हटलं नाही आपले भगवेचे आहे, आणि त्यांना ते नंतर मग सांगायचो आपल्या संभाजीनगरचं काय झालं, काही गोड हसायचे, होऊन जाईन चांगलं आहे, हो करून टाकू असं म्हण। एकदाही त्यांनी फक्त इकडून ऐकलं इकडून सोडलं, म्हणजे मी बहिरा आहे का ते बहिरे। पुढची बातमी गडचिरोलीतली आहे। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ अक्षरशः पाहायला मिळालेला आहे। 70 लाखांच्या वाहनांची जाळपोळ माओवाद्यांकडून करण्यात आलेली आहे। यासोबतच 3 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण देखील केली गेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।